संत शिरोमणी नामदेव विठ्ठल मंदिर सिडको येथे आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। सिडको येथील संत शिरोमणी नामदेव विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले। मंदिरात भाविकांच्या मोठ्या संख्येने उपस्थित हरिपाठ, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। या विशेष प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने अध्यक्ष ज्ञानेश्वर भांबारे, उपाध्यक्ष शंकरराव रहाणे, सचिव सोमनाथ गायकवाड, सहसचिव भगवान चांडोले, खजिनदार अभिजित धटिंगण यांच्यासह सदस्य मदनलाल सदावर्ते, अशोक शिंपी, मनोहर रहाणे, सुधाकर टिबे, प्रशांत वारे, संदेश रहाणे, मधुकर खंदारे, विनायक अवसरकर, कुमार अकराडे, प्रज्वल लचके, उमेश बकरे, सचिन सारंगधर यांचे सक्रिय योगदान लाभते। या कार्यक्रमावेळी अध्यक्ष ज्ञानेश्वर भांबारे यांनी येत्या 16 जुलैपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे। या सप्ताहात अखंड हरिपाठ, नामस्मरण, कीर्तन सेवा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून सर्व भाविकांनी या भक्तिमय सप्ताहात उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। मंदिरात सध्या भक्तिभावाचे वातावरण असून विठ्ठल भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाचे धार्मिक महत्त्व अधोरेखित केले। एकादशी आणि आता आपण आहोत संत शिरोमणी नामदेव विठ्ठल महाराज मंदिर आणि आपल्यासोबत अध्यक्ष आहेत ज्ञानेश्वर भांबारे। आपण त्यांच्याकडून आजच्या सणाबद्दल काही माहिती जाणून घेऊ। नमस्कार, जय नामदेव। मी ज्ञानेश्वर भांबारे, अध्यक्ष सिडको परिसर नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळ। आज आषाढी एकादशी निमित्त आमच्या या मंदिरामध्ये सकाळपासून भरगच्च असे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आहे। आज सकाळी श्रींची महाअभिषेक व महाआरती करण्यात आली। त्या प्रसंगी भरपूर समाज बांधव उपस्थित होते। तसेच आपले नाशिक पश्चिमचे आमदार सीमाताई हिरे यांचे मिस्टर श्री महेश भाऊ हिरे, त्यांच्या कन्या रश्मिताई हिरे, तसे उद्योजक शामराव रहाणे, तर आमचे सचिव, उपाध्यक्ष व सर्व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच आमचे समाजाचे प्रतिष्ठित सर्व लोकप्रतिनिधी, तसेच डॉक्टर मनोज भांबारे, कांचन भांबारे, तसेच खर्डे परिवार, सदावर्ते परिवार आणि भरपूर सहकुटुंब सहपरिवार सर्व या ठिकाणी उपस्थित होते। या प्रसंगी आमच्या मंदिराला म्हणजे आपल्या देवतांचे आजचे जे पोशाख आहे ते आमच्या आंबेडकर मावशी यांनी खूप मेहनतीने बनवून आता त्यांना छान पोशाख विठ्ठल रुक्माईला त्यांनी अर्पण केलेला आहे। त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। आज दिवसभर तो भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आता महाआरती झाल्यानंतर देखणे महाराज आश्रमाचे श्री प्रभुनी गुरुजी यांचं प्रवचन झालं। त्यानंतर दुपारी 4 वाजता जीवन विद्या मिशन श्री वामनराव पै यांचे साधकांचा हरिपाठ आणि प्रवचनाचा कार्यक्रम आहे। त्यानंतर संध्याकाळी 6 ते 9 शैलेंद्रजी बकरे आमचे समाज बांधव आहे, खूप चांगले आर्टिस्ट आहे, त्यांचा अभंगवळीचा मोठा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे 6 ते 9। त्यानंतर फराळाचं महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी होणार आहे। असं भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन मी स्वतः व माझ्या सर्व टीमनी आयोजन केलेलं आहे आणि त्याला उत्कृष्ट प्रतिसाद सर्व समाज बांधवांचा, पंचक्रोशी ग्रामस्थांचा लाभत आहे। सर्वांचा आभारी आहे। नक्कीच या विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरात खूपच गर्दी बघायला मिळते। त्याचबरोबर याच मंदिरात येत्या 16 जुलै रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊ। आमच्या या मंदिरात यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी 675वा नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे। 16 जुलै ते 23 जुलै या दरम्यान या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। या सप्ताहादरम्यान रोज नामदेवगाथा पारायण, त्याच्यानंतर संतभोजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तदनंतर रोज 9वे कीर्तन 6 ते 9 या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर संतभोजनाचं महाप्रसाद व काल्याचा कीर्तनाचा कार्यक्रम हा 23 तारखेला आम्ही आयोजित केलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आहे, समाज बांधवांचा प्रतिसाद आहे आणि खूप भव्य दिव्य असा हा सप्ताह आम्ही या ठिकाणी 675वी नामदेव महाराज पुण्यतिथी असल्यामुळं सर्व महाराष्ट्रभर साजरा होतो आहे आणि तो आम्ही नाशिकमध्ये सिडकोमध्ये सुद्धा साजरा करण्याचा आमचा मानस आहे। त्यासाठी आम्हाला सर्व समाज बांधवांचे माझे सहकार्य मिळत आहे, माझ्या सर्व टीमचे आम्हाला सहकार्य मिळत आहे, समाज बांधवांचे सहकार्य मिळत आहे। त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।